गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. चहासुद्धा घेऊन झालेला आहे. तर आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मी इथे गॅलरीमध्ये आलेली आहे. त्या साईडने सूर्य दिसत नाही आहे. सूर्य या साईडला पूर्व आहे आणि या साईडला पश्चिम, जिथे आपण नेहमी सूर्यास्त पाहतो. तर अजून सूर्य दिसत नाही आहे, कारण इथे ही बिल्डिंग येते, त्या बिल्डिंगच्या मध्ये सूर्य आहे. तर मी गॅलरीत आलेली आहे. आज मी डोक्यावरून आंघोळ केलेली आहे. बरेच दिवस झाले, म्हणजे एक आठवडा झाला मी आंघोळ डोक्यावरून केली नव्हती, कारण मला सर्दीचा त्रास आहे. परंतु आता कसं उन्हाळा आहे, त्यामुळे घाम येतो आणि थोडाफार डोक्यामध्ये पण घाम असतो. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा तरी केसांवरून न्हायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी आज केली. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता बाहेर उंबरठ्यावरती सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे आणि माझी देवांची पूजा पण झालेली आहे. तर आता बाकीची उरली सुरली जी काही कामं आहेत ती मी आता करून घेते. तर चला. तर इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि आता मी चपात्या लाटून घेते. हे तुला भूक लागली आहे ना? चपात्या लाटते, मग जेवूया. तर आता स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी आधी पहिले कपडे मशीनला लावून घेते आणि नंतर मी आणि केतकी जेवून घेतो. तर चला, आधी पहिले कपडे मशीनला लावून घेते. तर आता मशीन लावून झालेली आहे आणि आता मी आणि केतकी जेवून घेतो. येतो. काय चाललंय? आराम चाललाय. जेवूया ना. मग घड्यात किती वाजले? अरे बापरे, 21 झाले. चल जेवूया. तू काय बघते? धर्मवीर. छान मूवी आहे. चल मग जेवूया, आता मला भूक लागली. चल, आणायला मदत कर मग मला. चल, हात दे, हात दे. दमली बाई माझी स्कूलमध्ये जाऊन. ट्युशन कितीच आहे? 6:30 आहे आज. बराच वेळ आहे माझ. चल, घे ताट आपल्या दोघींपुरती. छोटं घे ना, एवढं मोठं. हळू हळू हळू. घेऊन येते सगळं. पाणी दे, मी पाणी घेऊन जाते. काय? छोटं ग्रीनवाला घे, नाही तर मग अजून मला लोणी पण, हळूहळू. लोणी पण आज करायचे. डब्बा पूर्ण भरलेला आहे साईचा. लोणी काढायचे, तूप करायचं आहे, भरपूर काम आहेत. चला पटपट जेवून घेऊ आपण. वाढूनच घेऊया का इथेच? ठेव ताट खाली. वाढूनच आणलंस, व्हेरी गुड. तू कोणत्या घ्यायची? तुला कोणता हवाय ते घे. दही वगैरे हवंय तुला? नाही पाहिजे. घे बस. तुला पाहिजे ते? नको, आता फ्रीजमध्ये असणार ते. आज बाहेर नाही ठेवलं मी. चला, मी आणि केतू आता जेवून घेतोय. अगं एवढ्या किती आहेत? मी माझी वेगळी वाटते. घे, मला नको एवढ्या. एकाच वेळी 3 पोळी थोडी खाते. मी खाते. तर चला, मी आणि केतू जेवून घेतो. तर आता वाजलेले 6 आणि मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. तर इथे चहा रेडी आहे आणि वेदांचा सोयासुद्धा मी बनवलेला आहे. तर चला, आता चहा पटकन घेते मी. चला, चहा पिऊया आपण.
आणि मी आलेली आहे गॅलरीमध्ये ॲज युजल नेहमीप्रमाणे. गॅलरीत बसून मस्त चहाचा आस्वाद घेते आणि अजून सूर्यास्त झालेला नाही आहे आणि माझा आवाज पण जरा वेगळा झालेला आहे. म्हणजे आतून आवाज स्पष्ट येत नाही आहे, घसा बसल्यासारखा झालेला आहे, समजत नाही आहे. कफ निघतो आहे म्हणजे माझा आता छातीतून, त्यामुळे होतं आहे कदाचित. तर चला मी तुम्हाला सूर्य दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. खूप मस्त सुंदर वाटतं डोळ्यांना बघायला. तर चला आता मी पटकन चहा पिऊन येते आणि पटकन मला मार्केटमध्ये पण जायचं आहे. तर अंधार जास्त व्हायच्या आधी मी जाऊन येते आणि नंतर तुमच्याशी भेटते. तर आता मी मार्केटमधून घरी आलेले आहे आणि भाजीपाला आणलेला आहे. तर आता मी पटकन आधी पहिले स्वयंपाक करून घेते. आता मी करते दोडक्याची रस्सा भाजी. तर चला मी आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर इथे मार्केटमधून मी टरबूज आणलेले, टॅमॅटो, कैरी, कोथिंबिरीची जुडी, मिरच्या, लसूण आणि दोडकंसुद्धा आणलेलं आहे. मार्केटमधून दोडकंसुद्धा आणलेलं आहे. तर आता पटपट स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे मी आता हे कट करून घेते. इथे मी दोडक्याची रस्सा भाजी केलेली आहे आणि चपात्या पण केलेल्या आहेत. आज केतकी आणि आम्ही दोघीच जणी जेवणार आहोत. महेश बाहेरून जेवून येणार आहेत कारण त्यांना आज लेट होणार आहे यायला. चल आता जेवूया. भूक लागली. तर घड्यात वाजलेले आहेत म्हणजे 9:30 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत आणि आता मी आणि केतकी जेवून घेतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.